माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील TV9 मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते. इच्छुक उमेदवार जे आहेत भाऊ गर्दी इथं होताना पाहायला मिळते. शेवटी आता स्वतःचा समाज राज्यातला दिसतो प्रत्येकाला वाटतं की नको आता हा नाही किती दिवस म्हणून. काही काहींचं उभं आयुष्य त्या पक्षाने गेलं आहे, काही काहींचं समाजकार्यात पूर्ण उभं आयुष्य गेलं आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात काही काहींचं उभं आयुष्य गेलं आहे. शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्याचं काम अनेक वर्षापासून लोक करत आहेत. होतच नाही, जिथल्या तिथं ठप्प आहे सगळं. आरक्षणाचे जाती धर्माचे विषय आहेत, मराठ्यांसह धनगरांचा आहे, बारा बलुतेदारांचा आरक्षणाचा विषय, लिंगायत समाजाचा पण आहे. शेवटी राजपूत समाजही, वडार समाज, कायकडी समाजाची मागणी आहे, महादेव कोळी समाजाची मागणी आहे. मराठवाड्यातले सगळे महादेव कोळी संघटनेचे जेवढे अध्यक्ष आहेत ते सगळेचे सगळे परवाच्याला आले होते. प्रत्येकाला वाटतं ना आता की चला आपल्याला सगळ्यात न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या कर्जमाफ्यांपासूनचा विषय, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या तर प्रश्नांची इतकी गर्दी आहे प्रश्नाची की सुचतच नाही, इतके विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत. मग जर आता 75 वर्षापासून हे सोडणारच नसले तर एक नवीन लाट नवीन लोक आता आले पाहिजेत. नको बस झाला आता प्रत्येक वेळेस यांनाच कशाला म्हणून लोक खूप ताकदीने इकडे यायला लागले. आता बीडकडे जरांगे पाटलांचं लक्ष जरा जास्त दिसतंय. परळी असेल, केज असेल, बीड शहरातले काही लोक असतील तुमच्या भेटीगाठी घेत आहेत. आज राजेश देशमुख आले होते, यापूर्वी राजेंद्र मस्केंनी भेट घेतलं. भाजपचेच आहेत सर्व लोक. नाही बीडकडे कुठं लक्ष, मी बीडाकडे येतं नाही. मी तर जालन्यातच इकडं अलीकडं, मी तिकडं कवा जातं नाही, काही करत नाही, काही केलं नाही. पण आता काय एखाद्याला ते सवय लागलेली असती की वेगळ्या नजरेनं बघायची. आता त्याला मी काय करू शकतो, सगळ्या महाराष्ट्रातून येतात. आता सोलापूर, कोल्हापूरचे इच्छुक येतं, सांगलीपासूनचे आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, सातारचे बी काल होते इच्छुक, कोकणातले पण होते. कोकणातले काल रत्नागिरी जिल्ह्यातले लोक होते, इथं रायगड जिल्ह्यातले पण होते, पुणे तर प्रचंडच आहेत, पुणे जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले पण आहेत, अहमदनगर जिल्ह्यातले पण आहेत, जळगावचे काल तर मला वाटतं 16-17 जण होते. 4च मतदारसंघातले होते, तिथे जास्त मतदारसंघ आहेत, 4 मतदारसंघातले 16-17 जण होते. बुलढाण्याचे आलेत, अकोल्याचे आलेत, नागपूरचे पण आलेत, अमरावती तर सगळ्यात जास्त आहे आमच्याकडे. राजकीय चर्चेला उदाहरण येतो की परळीकडे पाटलांचं निरखून लक्ष आहे, त्यानंतर आष्टीकडे लक्ष आहे. खरंच लक्ष आहे पाटलांचं? नाही हो, आपलं कोणाकडे लक्ष पक्ष काही नाही. आपलं लक्ष एकच आहे, गोरगरिबाचे प्रश्न मिटले पाहिजेत आणि गोरगरिबांचा न्याय देण्याची ही वेळ आली, एवढंच माझं जास्त लक्ष आहे. अनेक वर्ष अन्याय, अत्याचार, त्रास सहन केला आहे. आता तो जातीला त्रास होऊ द्यायचा नाही आणि सामान्य जनतेला पण नाही आणि शेतकऱ्याला तर अजिबात होऊ द्यायचा नाही. तो कसं काय प्रश्न सुटत नाहीत हे यावेळेस बघायचं. आणि तुम्ही जे 2-4 नावं घेतलेत की भाजपाचे येतात, अहो भाजपाचे किती आलेत ना, मी तुम्हाला जर यादी दिली ना शॉक होऊन जाईल. त्यांच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षांपासून आहेत, त्यांच्या किसान मोर्चाच्या लोकांपासून आहेत, मग मायानं रात पोटात, मग मी सांगत असतो भाडाभडकूंकडे बी असे तर किती. मला तर वाटतं आता त्यांचा 47पर्यंत आकडा गेला असेल टॉपच्या नावाचे. पण आता जे तुमच्यासारख्याला दिसले आहेत, योगायोगानं दिसले ते तुमच्या नजरेस येत आहेत. काही रच्ची येते, बंद चर्चा होते, काय बंद पटांगणातच असतात. पण त्या टायमाला तुम्ही बी जेवायला गेलेला असतात, मग मी बी जेवायला गेलो त्या टायमाला दारवाजी येते, मग काही रच्ची येते, पाठोपाठ जागी येतात. सत्तेतले शेवटी रच्ची आहेत. त्यांना म्हणा ड्रोन लावा, आम्हाला काय सोय देतात तुमचा, ड्रोन लावा ना वरून. सरकारी ड्रोन होते ते, मागचे कुणी पाठविलेले नव्हते ते. तुमच्यावर वॉच करण्यासाठी ड्रोन होते. काय करते ना वॉच ठेवून, तरी 113 पाडणारच. वॉच ठेवून करतो काय, मायावर वॉच ठेवशील, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्यावर काय वॉच ठेवशील, गोरगरीब धनगरावर काय वॉच ठेवणार आहे. धनगरावर अन्याय झाला ना राव, कोण नसतं विसरतो अन्याय. असं काय करता तुम्हाला एखाद्या बार शिव्या दिलेल्या, तुम्ही किती मला गोड बोललात तरी शेवटी मनात सलतंच की येणे असं केलं. तर शेवटी धनगरांना 10 वर्षापासून येडत काढतात. धनगराच्या कोणत्या बांधवाला वाटत नाही माझ्या लेकराचं कल्याण व्हावं किंवा त्याला सुविधा जास्ती मिळावं. ते जर एसटीत गेले तर सुविधा जास्त मिळतील ना इथल्यापेक्षा, तीच अपेक्षा आहे त्यांना. असंच वडर समाजाचं, कायकडे समाजाचं, राजपूत समाजाचं आहे. कारण वडर समाज बी उपोषणाला बसला होता, बीडलाच बघितलं मी. असे कितीतरी समाज, महादेव कोळी, आता काल परवापासून लिंगायत समाज, हे किती अन्याय. बंजारा समाज, लमानी समाजाचा वेगळा प्रवर्ग करा म्हणते, हे का करत नाहीत. त्यांना कौरव तोडायला ठेवायचं यांना. पाटील, सध्या एका योजनेची चर्चा सर्वात मोठी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना.
या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका ज्या आहेत ते लांबणीवर घातल्या गेल्यात असंही म्हणतात. नाही घातले असते त्याबद्दल मला माहीत नाही. फक्त ते चांगलीसुद्धा असं योजना त्याचा काय मला नाव ठेवायची गरज बी नाही. ते चांगली हे वाईट हे यापेक्षा पण जशी ही दिली तसं आमचं काहीच म्हणणं नाही की तुम्ही का दिली बाबा की ती चांगली नाही. पण त्याच्यामुळे फटके काय बसायला लागले. मागं ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला एकदा त्यांनी ती गर्दी केली तिथं फटका झाला. आजची पोझिशन सांगतो आता TV 9च्या माध्यमातून योगायोगानं तुम्ही बाईट घेतली. आत्ता पोरं बसलेले कुठे तो कागद पुण्याला कृषी वाले ते दोन्ही पेपर एकत्र घेतलेत. बघा त्यांचं 2-4 दिवस असं नुकसान झालं. काहीचे प्रमाणपत्र निघाले नाही. कायचा इतका घोळ होऊन बसलाय. दोन्ही एकत्र ठेवलं. मग त्यांचं म्हणणं आहे बाबा ती मागं पुढं घ्या. माझी मुख्यमंत्री साहेबाला आपल्या TV 9च्या माध्यमातून विनंती आहे आणि त्यांनी ऐकावं आहे. शंभूराजे साहेबांना सांगतो की त्या 2 परीक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या फक्त मागं पुढं घ्या म्हणून नाही विद्यार्थ्यांचं त्यांचं दोघांचं वाटलं होईल. मागं पुढं घ्या फक्त 25 तारखेला तुम्ही एकत्र त्या ठेवल्यात तर थोडं 1-2 दिवसाचा फरक करा. परीक्षाच घ्या आम्ही नाही म्हणत नाही. मात्र हे सरकारनं ऐकावं कारण त्यांचे आता फोन घेतील लागतील नाही विषय माहीत नाही तरी आम्ही रात्री लावला होता मला वाटतं की ते करण्यासाठी हे गरजेचं आहे. पाटील प्रकाश आंबेडकर आणि तुमचं नातं एक वेगळं होतं वैचारिक नातं होतं. अचानकपणे प्रकाश आंबेडकर हे नाराज आहेत. त्यांची विनवणी वगैरे करताय तुम्ही? आणि आधी हे सांगतो की ती लाडकी बहीण योजना चांगलीही असेल त्यात आमचा विरोध करण्याचं काही कारण बी नाही नाचण्याचं काही कारण बी नाही. पण त्यामुळं समाज पहिला त्रास विसरणार नाही. आम्हाला कायमच्या सुविधा पाहिजेत. एक दिवसात तुमचं ते दिलेलं आमच्या आयुष्याला पुरणार नाही. ते 1500 रुपये असतील किंवा ते 3000 असतील आमच्या आयुष्याला नाही पुरणार. तुमचं कौतुक आहे एक लाडकी बहीण या नावानं तुम्ही दिल्याबद्दल हे जाहीर करत सांगतो मी. पण याचा अर्थ आमचं आयुष्य ते 3000मुळे कडील नाही जाणार. लक्षात ठेवा ही पोरांची आक्रोश जीव आहे ना आत्ताचा शिव आमच्या पाठीला पोचला आहे. मराठ्यांचे धनगरांचे पोरं आरक्षणामुळे मोठे होत नाही आहेत. मुस्लिमांचे पोरं मोठे होत नाही आहेत. हे आमच्यासाठी गरजेचं आहे. का तुम्ही मुस्लिम लोकांना किंवा बंजारा समाजाला आरक्षण देत नाही आहेत त्याच्यामुळं प्रचंड खदखदे. तुम्ही सुविधा द्या ना. 2 आणि 3 हजार रुपये दिवस तर तुम्ही कर्जमाफीसुद्धा करू नका. तुम्ही एक काम करा कायमचं शेतकऱ्यांसाठी त्यांना लाईट द्या. त्यांच्या मालाला कायमचा भाव द्या आणि पाणी उभा करून द्या. एक बी शेतकरी आमचा आत्महत्या करीत नाही. एक बी कर्जबाजारी होत नाही. उगं येत कर्ज तुम्हीच देता वसुली करायला तुम्हीच येता. तुम्ही लय टॉर्चर केल्यामुळं माणूस आमचा तुमच्यामुळेच मरतोय आत्महत्या करतोय. म्हणजे सगळे दोषी तुम्ही आहेत. काही चक्रा मारून मारून बँकेत दमत आहेत म्हणून आत्महत्या करतात. म्हणजे योजना तुम्हीच आणता एखाद्या शेतकऱ्यावरती. हे का बोलतोय मी जास्तीचा वेळ घेऊन की ह्या खऱ्या समस्या आहेत आमच्या. कायमच्या सुविधा द्या तुम्ही आम्हाला. किती दिवस ऐकत होत किती दिवसापासून आंदोलन सुरू आहेत. मालाला भाव द्या. एकदा ऐकायला मिळालं नाही तुम्हाला 70-80 वर्षात की देऊ भाव वाढून. एकदा बी वाटत नाही का. ही परिस्थिती आहे. आता काही शिक्षक आहेत काही अंशकालीन आहेत काही अनुदानित आहेत काही विना अनुदानित आहेत. काय केलं पगारच नाहीत आणखी घेत काय लावले तुम्ही ते. कित्येक तरी कंपन्या आणल्या म्हणतात. तिथल्या पोरांना कधी पगार वाढ झाली का तर नाही. कंपनीच्या मालाची झाली. मग हे सर्व कुठंतरी जरांगे पाटलांचं सरकार आल्यानंतर सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राला. माझी सत्ता नको पण तुमचीच तुम्ही आणा. मराठ्यांनीच मराठ्याची आणा धनगरांनीच धनगरांची आणा मुस्लिमांनी मुस्लिमांचीच आणा. तुमच्या जातीच्या लेकरासाठी तुम्ही आणा. 12 बलुतेदारांनी आणा. मायक्रो OBC असेल किंवा आपला OBC असेल यांना सगळ्यांनी तुम्ही तुमचे आणा ना. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचे आणा. तुमचे प्रश्न सुटून जातील. कसं काय नाही सुटणार. आणि ते एकदा नाव दिलं याला निवडून आणा एवढ्या वेळेस आणा. कसं काय काम होत नाही मी बघतो. जाऊ 70 वर्ष त्यांना दिलं ना. एकदा महाराष्ट्रातल्या जनतेच्या गोरगरिबाच्या हातात सत्ता द्या. हां एकदा गोरगरीब हातात द्या. मी बघतो ते कसे सोडित नाहीत. मी जाणार नाही. हां तुम्ही ज्याला निवडून दिलं ना त्याला कचाकच घोडे लावून काम करून घेतो. ही जबाबदारी मग हा शब्द आहे माझा. द्या एकदा गोरगरीबाला. 70 वर्ष त्यांना दिलं नाही यार. एकदा काय फरक पडलाय. आपण नाही म्हणत का प्रत्येक वेळेस याला सरपंच केलं चला एकदा एवढ्या वेळेस यालाच देऊ बघू बरं काय करतो. 70 वर्ष तुम्ही अनुभव घेतला ना एकदा गरिबाचा अनुभव घ्या. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विनंती हात जोडून एकदा ना गरिबाची अनुभव घ्या. या सगळ्या गोष्टीला प्रकाश आंबेडकर असतील इम्तियाज जलील असतील यांची साथ मिळेल असं वाटतं. नाही आता मिळेल नाही मिळेल हा जर तरचा भाग आहे. परंतु भावना मात्र मी सांगतो मी 15 दिवसापासून समाजाची भावना त्यांना सांगतो. सामान्य मराठा सामान्य मुस्लिम दलितांना वाटतं 12 बलुतेदारांना वाटतं ही लाट आली गरिबाची. कोणत्या तरी नेत्याची येत असते कोणत्या तरी पक्षाची लाट येत असते. गरिबाची लाट आली. ही संधी आता गोरगरिबाला सत्तेत जाण्याची. एका बाजूनं राहिलं पाहिजे
असं त्यांना वाटतं. आता त्यांचा विचार त्यांच्यापाशी आहे. आम्ही तर काय त्यांना किती विरोधक मानलं नाही. आम्ही तर आदरच करतो त्यांचा प्रत्येक वेळेस आणि आयुष्यभर करत सुद्धा राहणार आहे. आणि आंबेडकर साहेबाला मानतोच म्हणलं तर आम्ही मानतोच ना. का ते तिकडे गेले म्हणून मग इकडून लगेच आक्रोशानं बोलायचं आणि ते तिकडून आक्रोशानं बोलणार. ज्याला मानतो त्याच्या विरोधात बोललं नाही पाहिजे इतकं तरी तारतम्य मला आहे. हां, मानत नसल्यावर ठीक आहे, जाणून बुजून करतेत मग ठीक आहे. आंबेडकरांची मनधरणी करताय पाटील? गोरगरिबांसाठी मनधरणी करण्याची आवश्यकता पडू नये त्यांनाच. कारण ते एक महामानवांचे वंशज आहेत, वारस आहेत. त्यांना वैयक्तिकच कळकळे आग आहे त्यांच्या मनात की वंचितांना गरजवंताला न्याय मिळाला पाहिजे. ही धग महाराष्ट्राला त्यांनी दिलेली. ही झळा पोहोचतात महाराष्ट्राला, दलितांना, मराठ्यांना, मुस्लिमांना, बाराबोलीदारांना ज्या झळा बसतात हे आंबेडकर साहेबांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे. काही ना काहीतरी परिवर्तन त्यांच्या शब्दाच्या माऱ्यामुळं लोकांवरती झालेलं आहे. मग त्यांचा शब्दाचा मारा जर वंचितावर गरजवंतावर पडला आहे तर मग आज त्यांच्यावरच अशी वेळ आहे की त्यांना न्यायाच्या बाजूनं नेणं ही आंबेडकर साहेबाची जबाबदारी. न्यायाच्या मार्गावरून त्या रस्त्यावर यांना न्यायचं ही त्यांची जबाबदारी. मनधरणी आम्ही कशी करावी? आम्ही त्यांच्यापर्यंत इतक्या वर पोहोचण्या इतका मोठा मी नाही आहे. त्यांनीच हे जाणून घेतलं पाहिजे की भावना काय. आज भावनेच्या बाजून चालू जे वाटलं व्हायचं असेल ते होईल. काय देवेंद्र फडणवीस भाजप सरकार जे वाटलं करीन ती करील. आमचं करील, त्यांचं करीन, करू द्या. काय करायचं, ज्याला टाकेन आपल्याला काय करण्याच्या पलीकडं. काही दिवसापूर्वी राजरत्न आंबेडकर आले, त्यानंतर दीपक केदार यांनीही भेट घेऊन तुमची गेली. दलित नेत्यांचा लोंढा, त्यांची अस्मिता, त्यांचे जे विचार आहेत तुमच्या बाजूने आहेत. त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी आता पुढाकार घेऊन या ठिकाणी यावं असं वाटतं? पुढाकार घ्यायची गरजच नाही. त्यांना स्वीकारलेलंच आहे गरजवंतांनी, वंचितांनी त्यांना स्वीकारलेलंच आहे. त्यांचा शब्दाचा जे मारा लोकांवरती झाला ना, लोकांच्या बुद्धीत मनात परिवर्तन झालेलं आहे आणि त्याने ह्या दोन्ही शब्दामुळं मतातसुद्धा परिवर्तन झालं. आम्हीसुद्धा समाजात परिवर्तन करायचं काम केलं आणि मतातही परिवर्तन करायचं काम केलं. आता त्यांनी कसलीच वाट नाही बघितली पाहिजे. हे बघा, महामानवांचे वंशज म्हणल्याच्या नंतर त्यांना मान सन्मानाची काहीच गरज नाही. कारण ती लोकांना न्याय देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. म्हणजे नावं घेतले तुम्ही, आनंदराज भाऊ असतील किंवा ते आपले राजरत्न आंबेडकर साहेब असतील, ते केदार साहेब असतील, हे सगळेच दलितांचे पुट्टे आता पेटलेत. मराठ्यांचे पुट्टे सगळे पेटलेत. यांना सगळ्या मुस्लिमांचे पोरांना वाटतं चल जाऊ दे तिकडं आता एवढे वेळेस होऊ दे. कारण सगळ्या रट्टेच खाणं यांचे नाही. यांना पुन्हा पुन्हा तुम्ही तेच केलं तर रट्टेच खाणं आहे सगळ्याला. खा मारा मग. नसेल ना तुम्हाला ही वेळ आहे गरजवंताला, वंचितांना, शेतकऱ्यांना, सगळ्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा, हीच वेळ आहे. नाही दिलं तर तुम्ही रट्टे खाणार आहेत, आम्ही रट्टे खाणार. का रट्टे त्यांची? मग काय बरे आहे. कोणचं परिवर्तन करायला निघालोत आपण? देवेंद्र फडणवीस परिवर्तन करायला निघालोत का काय मग पुन्हा माझ्यासहित? मग तेच ना, काय करीन तो आपल्याला बरं? त्याच्या विरोधात काम केलं मग जेलात टाकेन. काय आपल्याजवळ तरी जेलात टाकलं तरी इथं दीड भाकर खातो आपण, तिथं दीडच खाऊ. काय कमी आहे तिथं? इथं झोपायला वादडी, तिथं कोणत्या गाद्या टाकलेल्या, इथं कोणत्या गाद्या आहेत आम्हाला? झोपू तिथं पोत्यावर. समाजासाठी माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या नेत्यांना, आपण जेल भोगायची वेळ येईल ती यांच्यासाठी भोगू. पण देवेंद्र फडणवीसच्या दबावाखाली येऊ आपण गोरगरिबांच्या प्रश्नापासून किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाजूला जाऊ नये. कुणीच टाकू दे त्याला काय करायचं ते. अरे जनतेच्या ताकदीपुढं कसलीच सत्ता टिकू शकत नाही. मराठ्यांच्या शक्तीपुढं कोणत्या सत्तेची ताकद पुरत नाही. तर इतक्या जणांच्या पुढं कोणची ताकद पुरणार आहे? ई बरं म्हणा ते ईडीला बिडीला कोणी तिला का भेताय? कोणीच काय भेज संबंध नाही. टाकून द्या. टाकलं तर जातीसाठी जेलात टाकेन ते, टाकून द्या आपल्याला. हां, स्वतःसाठी जेलमध्ये जायला वाईट वाटेल, जातीसाठी जायला काय हरकत आहे? जाऊ आपण जातील न्याय तरी देऊ. नक्कीच प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी नाही आहे, मात्र प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक एकोपा जपण्यासाठी एकत्रित यावं आणि चळवळीची ही जी धार आहे आणखीन तीक्ष्ण करावं अशी जी मागणी आहे, अशी जे आवाहन आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या तरी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना.